Good evening, all of you. Very good evening to all of you. मान दुखते आज थोडीशी, त्यामुळे थोडंसं तिकडे बघायला आज मला त्रास होणार आहे. मान अडकलेली आहे. मान पण अडकते का सर? हो मग मान अडकते. माहिती तुम्हाला मान पण अडकते. मान वळते कस काय? शब्दशः अर्थ घेतला तर जग इकडच्या तिकडे होऊन जाईल. करेक्ट ना? शब्दशः अर्थ जर कधी घेतला तर जगणं अवघड होईल. होतं ना बऱ्याच वेळेस भावाभावात भांडणं होतात. घरी होतात ना बऱ्याच वेळेस शब्दशः अर्थ घेतल्यामुळे होतात ना बऱ्याचशा वेळेस. अवघड आहे ना जगणं, रीतिरिवाज पाहणं अवघड आहे. सर क्या ही हो गया आज क्यों इतने सेंटी हो रहे हो? क्योंकि बात ही सेंटी वाली है. क्योंकि आज जो टॉपिक डिस्कस करने वाले हैं वो पुराने जो हमारे ख्यालात थे उसके ऊपर डिपेंड है. काय काय केलं आतापर्यंत आपण? इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करतोय किती दिवसापासून आपण, बरोबर. इलेक्ट्रिक फील्ड सगळ्यात आधी जी बघितली ती कशासाठी बघितली? ती आर्क साठी, बरोबर. नाही सर वायर साठी. ठीक आहे, नाही, हा करेक्ट. आता मला आठवत नाहीये. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑन वायर. आता एक खयाल गियाल आले म्हणून मी मागे चालल्या गेलो. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑन वायर काय होती आपली? ज्यावेळेस आपली एक अशी स्ट्रेट वायर होती त्याच्यावरती जी काय इलेक्ट्रिक फील्ड होती ती किती होती? के लॅमडा अपॉन आर, बरोबर. इलेक्ट्रिक फील्ड जी होती वायर वरती ती किती होती? के लॅमडा अपॉन आर. करेक्ट आहे. आणखी कशा कशावरती बघितली? आणखी कशा कशावरती बघितली? सर्क्युलर आर्क वरती. ठीक आहे, सेमी सर्क्युलर आर्क, सेमी सर्क्युलर आर्क, बरोबर आहे. त्यावेळेस काय आली रे इलेक्ट्रिक फील्ड? त्यावेळेस एक आयडियल केस बघितली होती आपण. ठीक आहे, एक आयडियल केस बघितली होती, आयसी आयडियल केस. त्यावेळेस आली होती इलेक्ट्रिक फील्ड आली होती 2k लॅमडा बाय आर साइन अल्फा बाय 2, बरोबर. जर कधी सेमी सर्क्युलर रिंग असेल, सेमी सर्क्युलर रिंग असेल, ठीक आहे, हा झाला आर्क आणि ही झाली सेमी सर्क्युलर. सेमी सर्क्युलर रिंग साठी अल्फा किती झाला आपला? 180. म्हणून 2k लॅमडा अपॉन आर इंटू साइन अल्फा बाय 2 किती होऊन जाईल? साइन अल्फा बाय 2 90, बरोबर. 180 चा हाफ 90, बरोबर. साइन 90, साइन 90 किती? तर 1, म्हणजे आन्सर किती येईल? 2k लॅमडा अपॉन आर, बरोबर. कॉड घेतलं होतं सेमी सर्कलचं आणखीन अर्ध, बरोबर. सेमी सर्कलचं आणखीन अर्ध जर कधी घेतलं तर ते आलं असतं के लॅमडा बाय आर, बरोबर. के लॅमडा बाय आर √2 वगैरे येईल ना त्याचा आन्सर, के लॅमडा बाय आर. आणखीन कोणतं बघितलं? आर्क झालं. आणखी कोणतं बघितलं होतं? इनफायनाइट वाले. ठीक आहे, एक इनफायनाइट वायर. ठीक आहे, एक कोणती वायर? इनफायनाइट वायर. इनफायनाइट वायर साठी किती आलं होतं? इनफायनाइट वायर साठी किती आलं आपलं? किती आलं? के लॅमडा, बरोबर. इनफायनाइट वायर साठी आलं 2k लॅमडा बाय आर. त्याचं किती आलं? 2k लॅमडा बाय आर, बरोबर. ह्याचं पण तेच, याचं पण तेच. करेक्ट आहे ना? सेमी सर्क्युलर रिंग झालं, इनफायनाइट वायर झाली, बरोबर. सेमी इनफायनाइट साठी, सेमी इनफायनाइट वायर साठी किती आलं? के लॅमडा बाय आर, के लॅमडा अपॉन आर. आणखी कोणतं बघितलं? इनफायनाइट चार्ज वायर, सेमी इनफायनाइट चार्ज वायर. करेक्ट. आणखी कोणतं बघितलं होतं आपण? काय राहिलं का? रिंग. ठीक आहे, युनिफॉर्मली चार्ज रिंग, युनिफॉर्मली चार्ज रिंग. याच्यासाठी एक काहीतरी वेगळं बनलं होतं आपलं. ठीक आहे, काय बनलं होतं? के क्यू एक्स 2 होतं का? 2k QX2 नंतर आता फक्त के होता. ठीक आहे, के क्यू एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर 3/2. हे सगळे फॉर्म्युले लिहून घेत चला एका पेजवरती. जेवढे पण फॉर्म्युले बनतात चॅप्टर वाईज, ठीक आहे, एक सेपरेट पेज बनवत चला, त्याच्यावरती सगळे फॉर्म्युले लिहून ठेवायचे. आणि जिथं तुमची नोटबुक आहे किंवा एक सेपरेट फाईलच बनवा, त्याच्यामध्ये हे चॅप्टर्सचे पेजेस काय करत चला, ठेवत चला. चॅप्टरचे पेजेस काय करत चला त्याच्यामध्ये ठेवत चला. क्लिअर इथपर्यंत? एवढं ठेवत चला. ठीक आहे, कुठपर्यंत गेलं? एवढं झालं, बरोबर. आणखी काही राहिलं होतं का? समजते ना काय म्हणतो मी? जेवढे पण काय तुमचे फॉर्म्युलेसचे पेजेस तयार होतील पर चॅप्टर वाईज, प्रत्येक चॅप्टर वाईज, ते एका वेगळ्या फाईलमध्ये ठेवा. म्हणजे तुम्ही ती फाईल उघडली आणि त्याच्यातून चॅप्टर वाईज एक एक पेज बाहेर काढले, तुम्हाला
समजलं पाहिजे कोणत्या चॅप्टरमध्ये कोणते फॉर्म्युले आहेत, बरोबर. काही उरलंय का त्याच्यामध्ये? नाही तर मग क्वेश्चन लिहा. ठीक आहे, क्वेश्चन लिहा. काही राहिलं नाही ना आणखीन. इलेक्ट्रिक फील्ड ऑन वायर, वायर वाला तर वेगळं होतं ना. ठीक आहे, ते थिन वायर वाली कन्सेप्ट होती, के लॅम्डा बाय आर वाली. आतमध्ये साइन माहिती आहे ना, थिन वायर वाली के लॅम्डा बाय आर होती ना, के लॅम्डा बाय आर. फक्त मी पुढचं लिहिलं नाही, बरोबर आहे. कारण की थिन वायर साठी ई परपेंडिक्युलर आणि ई पॅरलल वाला कन्सेप्ट हे सांगावं लागेल का इथे पण. ई परपेंडिक्युलर ई पॅरलल समजून घ्या. ठीक आहे, परपेंडिक्युलर म्हणजे ऍडच होतात. के लॅम्डा बाय आर कोणत्या अँगल ऍड होतं, साइन थिटा 1 प्लस साइन थिटा 2 आणि ते के लॅम्डा बाय आर कॉस ब्ला ब्ला ब्ला, कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2. असं काहीतरी आपण डिस्कस केलं होतं आतापर्यंत. आज आपण जे बघणार ते डिस्क बद्दल. ठीक आहे, कोणतं? इलेक्ट्रिक फील्ड फाइंडिंग इलेक्ट्रिक फील्ड ऑन युनिफॉर्मली चार्ज्ड इलेक्ट्रिक फील्ड ऑन uniformly charged on डिस्क घ्या. ठीक आहे, आज आपण बघू डिस्क बद्दल. कशाबद्दल? डिस्क बद्दल. त्याच्या आधी एक दोन क्वेश्चन्स डिस्कस करू. ठीक आहे, त्याच्या आधी एक दोन क्वेश्चन डिस्कस करू. समजून घ्या, अशी एक काहीतरी लाईन आहे आपल्याकडे. कशी? अशी इथपर्यंत इनफायनाइट. ठीक आहे, एक इनफायनाइट वायर आहे जी काय केली आपण, इथून अशी थोडीशी बेंड केली, बरोबर. म्हणजे एक आर्क तयार झाला, एक आर्क तयार झाला. आणि आणखीन एक इकडे एक इलेक्ट्रिक फील्ड, इकडे पण इनफायनाइट. आता ही कशी झाली? सेमी इनफायनाइट. कशी वायर झाली रे? सेमी इनफायनाइट. हाऊ सेमी इनफायनाइट? बघा, इथून इथपर्यंत. ठीक आहे, इथून इथपर्यंत काय असेल रे? हा झाला आर्क, हा काय झाला? सर्क्युलर आर्क. याला नाव देऊ मी आर्क, बरोबर आहे. समजून घ्या, हा दुसरा इलेमेंट आहे, हा पहिला इलेमेंट, हा तिसरा आहे. का बरं? ही इनफायनाइट वायर कशी आहे? सेमी की पूर्ण? सेमी ना. जर कधी मी असं काढलं असतं आणि एवढंच म्हटलं असतं आणि इथून परपेंडिक्युलर बायसेक्टर असा डिवाइड केला असं म्हटलं असतं तरी ते झालं 90 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे अशा वायरसाठी काय येते इलेक्ट्रिक फील्ड. काय येते इलेक्ट्रिक फील्ड? के लॅम्डा अपॉन आर. आताच लिहून दिलं ना सगळ्या गोष्टी. के लॅम्डा अपॉन आर. फुल इनफायनाइट असतं तर 2 के लॅम्डा बाय आर. सेमी आहे म्हणून हाफ के लॅम्डा अपॉन आर. इथपर्यंत काय आलं आपल्या इलेक्ट्रिक फील्ड सेमी इन्फायनाइट वायर साठी? के लॅम्डा अपॉन आर. किती आलती? के लॅम्डा अपॉन आर. तर बघा, मग पहिल्यासाठी, पहिल्या इलेमेंट साठी जी इलेक्ट्रिक फील्ड बनेल ती ऍट सेंटर, बरोबर आहे. ऍट सेंटर म्हणजे ही पूर्ण लाईन आणि इथून आपण चेक करू, बरोबर. इकडे चेक करू. मान्य आहे ना? मान्य आहे की नाही? बघा, मी परत ड्रॉइंग पूर्ण कंप्लीट करतो. टाइमपास करतो का मी याच्यामध्ये? ह्याच्यावरती काय चार्जेस समजून घ्या. ह्याच्यावरती जे डिस्ट्रीब्युशन आहे ते लॅम्डा आहे. ठीक आहे, काय लॅम्डा, बट कोणता लॅम्डा? प्लस लॅम्डा. इथे पण प्लस लॅम्डा आणि ह्या आर्क वरती सुद्धा प्लस लॅम्डा. करेक्ट. मग इथे टेस्ट चार्ज घेतला क्यू नॉट तर तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे. तसंच आपण कन्सिडर करतो किंवा इमॅजिन करतो ना इलेक्ट्रिक फील्डला, बरोबर. मग पहिल्यामुळे होणारी जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, पहिल्यामुळे होणारी जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती समजून घ्या E1 तिकडे, बरोबर, तिकडे. आणि एक असेल कंपोनेंट खाली, बरोबर आहे, E1 चा. एक कंपोनेंट असेल खाली E1 चा. करेक्ट आहे. समजून घ्या आता E3, बरोबर आहे. E3 मुळे होणारी किती आहे? E3 मुळे जी होईल तिकडे आता. ठीक आहे, बघा, ही ती इनफायनाइट वायर उभी आणि हा तो बायसेक्टर आडवा. म्हणजे आता कसं दिसेल असं, बरोबर. उभी इनफायनाइट वायर आणि हा बायसेक्टर ऍट पॉइंट P असं समजून घ्या. फाइंडिंग E बार ऑन डिस्क नाही. ठीक आहे, हा क्वेश्चन काय? फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट P ड्यू टू द फॉलोइंग फिगर. असं काहीतरी क्वेश्चन देतील, बरोबर. ड्यू टू द फॉलोइंग फिगर, ड्यू टू द फॉलोइंग एलिमेंट्स. मग ऍट P शोधायचंय. तर ह्या लॅम्डामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? इकडे जाणारी. ठीक आहे, यांना E1 म्हटलं. आता इकडे जे चार्जेस असतील, मी इथालचा एक चार्ज पकडला या पॉइंटला आणि त्याच्यामुळे जी इलेक्ट्रिक फील्ड गेली ती इकडे गेली. काय नाव दिलं मी त्याला? E3, बरोबर. काय नाव दिलं? E3. आणि याच्यावरती जी इलेक्ट्रिक फील्ड येईल त्याचा एक खाली कंपोनेंट तो सुद्धा E3. म्हणजे खाली दोन आले आता, E1 आणि E3. E1 आणि E3. आणि आपल्याला माहिती आहे ड्यू टू
ड्यू टू सेमी इनफायनाइट वायर ई बार ऑन वायर इज k लॅम्बडा अपॉन आर. मग आपण असं म्हणू शकतो E1 इज इक्वल टू E3 इज इक्वल टू k लॅम्बडा अपॉन आर. सारखीच आहे ना दोघांची पण, E1 ची पण तेवढीच जितकी E3 ची. करेक्ट. मग ह्या आर्कमुळे होणारी किती ऍट पॉइंट P, बरोबर. ह्या आर्कमुळे होणारे किती रे इलेक्ट्रिक फील्ड, आर्क सेमी सर्क्युलर आर्कमुळे किती होते, सेमी सर्क्युलर आर्कमुळे किती होते तर 2k लॅम्बडा अपॉन आर, बरोबर. त्याच्या पुढे असतं आपलं साइन अल्फा बाय 2, बरोबर. सेमी सर्क्युलर आर्क आहे म्हणजे आपण याच्यामध्ये काय करू, साइन 90 ची किंमत 1, साइन इथे किती येईल 180 आणि त्याचे डिवायडेड बाय 2. सेमी सर्क्युलर म्हणजे असं ना, आता सांगितलं ना 180 बाय 2 किती होऊन जाईल 90, म्हणजे इथे साइन 90, बरोबर. साइन 90 ची किंमत किती तर 1, म्हणजे किती येईल रे 2k लॅम्बडा अपॉन आर. तर ही कुठे जाईल आता बघा, बघा हा पॉइंट P इथे होता, बरोबर. आणि हा सेमी सर्क्युलर रिंगचा हा आर्क आहे, हा एवढा मोठा काय सेमी सर्क्युलर रिंगचा एक आर्क आहे, फक्त आर्क आहे, ठीक आहे. याच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड कुठे जाईल इकडे, त्याला आपण म्हणू E2, त्याला काय म्हणू आपण E2, बरोबर आहे. E2 ची किंमत किती येईल रे मग 2k लॅम्बडा अपॉन आर. जर कधी आपण एवढी रेडियस जर कधी आर मानली तर, ओके, एवढी आर, इतकं डिस्टन्स सुद्धा आर, बरोबर. कॅपिटल आर घ्या किंवा स्मॉल आर घ्या, बरोबर. मग इथे काय म्हणलं आपण आता E2 ची किंमत किती आली 2k लॅम्बडा अपॉन आर. मग टोटल आन्सर किती आता मग ई नेट किती येईल, ई नेट कसं काढाल, ई नेट कसं काढाल बघा, E1 आणि E3 इक्वल आहे, E1 आणि E3 कसे इक्वल, म्हणजे हे एकमेकांना काय करतील रे कॅन्सल्ड आउट, एकमेकांना काय करतील कॅन्सल्ड आउट. वरती काय आहे E2, ठीक आहे, अप डायरेक्शनला काय E2, बरोबर आहे. ई काय असतं फक्त k लॅम्बडा अपॉन आर आणि याला म्हणू आपण 2k लॅम्बडा अपॉन आर. आणि k लॅम्बडा आर म्हणजेच काय तर ई, k लॅम्बडा आर म्हणजेच काय रे तर ई ना, मग ह्याला आपण 2e म्हणू. वरती जी व्हॅल्यू चालली ती किती चालली 2e, असं घ्या 2k लॅम्बडा अपॉन आर, 2k लॅम्बडा अपॉन आर म्हणजेच ई आहे फक्त. वरती E2 खाली करून कोण चाललं E1, खाली एका डायरेक्शनला चालले म्हणजे E1 आणि E3, बरोबर. E1 E3, E1 काय E, E3 पण काय E, म्हणजेच काय 2e, बरोबर. म्हणजे खाली पण 2e आणि वरती पण 2e, याचा अर्थ काय कॅन्सल्ड आउट, ते एकमेकांना काय येतील कॅन्सल. देअरफॉर ई नेट काय येईल, ई नेट काय येईल तर 0, ई नेट काय येईल 0. समजते असे क्वेश्चन्स कसे येऊ शकतात, कसं फिरवू शकतात. ई नेट किती येईल तर 0. समझ में आया, जमे क्या रे तुमको, ऐसे सवाल जमे क्या, जमेंगे क्या आगे जाके, समजून घ्या. एक इनफायनाइट वायर आहे, समजून घ्या, एक इनफायनाइट वायर आहे, ठीक आहे. परत इनफायनाइट वायर जो काय करतोय एक छोटासा सर्क्युलर आर्क तयार करतोय आणि परत इकडून एक इनफायनाइट वायर आहे ऍट पॉइंट P, ऍट पॉइंट P विचारलंय इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट P, असं काहीतरी विचारलं असेल तर, असं काहीतरी विचारलं असेल तर काय करणार समजून घ्या. हा तो पॉइंट P इथे P, बरोबर, इलेक्ट्रिक फील्ड सांगायचं, करेक्ट आहे. सेमी इनफायनाइट वायर मुळे, सेमी इनफायनाइट वायर, ठीक आहे, ही पहिली वरची सेमी इनफायनाइट वायर, हा दुसरा एक आर्क छोटासा, बरोबर आहे, हा दुसरा आर्क आणि ही तिसरी इलेमेंट, बरोबर, तिसरी इलेमेंट, करेक्ट आहे. इथे घ्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल कुठे तो पॉइंट आहे, ह्याच्यामुळे पण होणार, बरोबर आहे. आता ह्याच्यामुळे जी होईल ती अशी डायगोनली होईल, बरोबर. मग आता ह्या सेमी इन्फिनिट वायर बद्दल कसं विचारणार, समजून घ्या ही वायर होती आणि त्याला इकडून एक काहीतरी असं जॉईन केलं, काय केलं जॉईन केलं. आता हा एक लाईन होता आणि ह्याच्यावरती काय केलं मग आपण इथे घ्या, म्हणजे तुम्हाला बरोबर डॉट डॉटच्या तिथे दिसेल, बरोबर आहे. ह्या E1 मुळे होणारी एक अशी, बरोबर आहे, ही ब्लॅक वाली आणि ही रेड वाली E3 मुळे होणारी. काय काढलं आपण बायसेक्टर, मी काढले ना असे पण कधी कधी बायसेक्टर काढून दाखवले, सेंटर मध्ये पण बायसेक्टर काढून दाखवले. असं समजा आता ही जी वायर होती ती आडवी ठेवली त्याच्यावरती बायसेक्टर मारला, बरोबर आहे, आणि हा तो पॉइंट जिथे चालू आहे हा सगळा खेळ, बरोबर आहे. मग ह्याच्यावरती जर कधी प्लस लॅम्बडा डिस्ट्रीब्युशन आहे, सगळीकडे प्लस लॅम्बडा डिस्ट्रीब्युशन, प्लस लॅम्बडा म्हणजे काय रे सगळे पॉझिटिव्ह चार्जेसची डिस्ट्रीब्युशन केलेले आहे वायरवरती. मग ह्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड इकडे जी किती असेल E3, बरोबर आहे E3. आता ही इकडे जाईल, करेक्ट आहे, इकडे घ्या
किंवा आता आपण इकडे जर कधी सगळ्या प्रॉपर्टीज आहे तर इकडे म्हणा, ठीक आहे, E3 तिकडे घ्यायचं, तिकडे घ्या, काही अडचण नाही, ठीक आहे. हा, ही झाली E3 पॉझिटिव्ह म्हणून आपण, ठीक आहे, दोन्ही पॉझिटिव्ह, वरची पॉझिटिव्ह तर ही पण पॉझिटिव्ह, करेक्ट आहे. तर मग ह्याच्यामुळे होणारी, ह्या पहिल्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, ती तिकडे जाईल, करेक्ट आहे. ती कुठे जाईल, समजतंय काय होणार आहे आता इथं, ही या साईडला आणि ह्या साईडला, ह्याच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड कुठे असेल, इकडे, बरोबर. इलेक्ट्रिक फील्ड कुठे असेल, इकडे. आणि खालच्याची जी मी E3 मानलं, एक इकडे जाते तर इकडे जाते, कारण की रिझल्टंट जो असणार तो असा जाऊ शकतो, मान्य आहे ना. इकडे काही चार्जेस असेल आणि इकडे काही चार्जेस असेल तर रिझल्टंट असा जाऊ शकतो, बरोबर. यांचा जो रिझल्टंट असेल हा E नेट इकडे जाऊ शकतो, म्हणून आपल्याला E3 चा एक पॅरामीटर कुठे ठेवावा लागेल, या साईडला, बरोबर आहे, कारण की चार्जेस इकडे जाईल, समजते ना, डायरेक्शन कशी असेल, अशी असेल, त्याच्यामुळे एक कंपोनंट इकडे एक कंपोनंट इकडे असं ठेवावं लागेल. मग ह्याच्यामुळे का बरं नाही, ह्याच्यामुळे कशी तयार होईल, कोणामुळे, ह्या E1 मुळे, ठीक आहे. ह्या 1 इलेमेंट ची जी वायर आहे तिच्यामुळे कसं असेल, एक इकडे समजून घ्या, असा 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 जर लाईन गेली तर डायरेक्शन इकडे जाईल, डायरेक्शन इकडे जाईल, बरोबर आहे. एक कंपोनंट इकडे आणि एक कंपोनंट खाली, एक कंपोनंट इकडे एक कंपोनंट खाली, बरोबर आहे. मग खाली किती आली, E1. समजते मी काय केलं, याच्यामुळे होणारी अशी आहे, एक इकडे आणि एक इकडे, याच्यामुळे होणारी डायरेक्शन अशी, एक इकडे आणि एक खाली, समजतंय. म्हणजे होतं काही डायरेक्टली E3 आणि E1 एकमेकांना काय करताय, कॅन्सल्ड आउट. E3 आणि E1 एकमेकांना काय करता रे, तर कॅन्सल्ड आउट, करेक्ट आहे. E3 E1 E3 E1 एकमेकांना काय, मग उरतंय काय, फक्त ह्या सेमी सर्क्युलर आर्क मुळे एकच काय उरते आता, एकच काय उरते रे, तर एकच इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होते, आणि ते पण आर्क, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सेमी सर्क्युलर आर्क, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सेमी सर्क्युलर आर्क. ओके, सेमी सर्क्युलर आर्क साठी काय असतं, नसेल माहित तर आयडियल केसचा फॉर्म्युला काय असतो, आयडियल केसचा 2k लॅम्बडा अपॉन आर साइन अल्फा बाय 2, बरोबर आहे. आता ह्याचं टोटल आन्सर काय येतं, √2k लॅम्बडा बाय आर, माहिती आहे सेमी सर्क्युलर आर्क साठी. तर ई नेट किती असेल याच्यासाठी, ई नेट किती असेल तर √2k लॅम्बडा अपॉन आर. कसं केलं, काय केलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, 2k लॅम्बडा अपॉन आर, साइन किती पुट करू, सेमी सर्क्युलर आर्क आहे, सेमी सर्क्युलर आर्क आहे, बरोबर. कसं, हा सेमी सर्क्युलर आर्क, कसं सांगितलं त्यांनी, सेमी सर्क्युलर, बघा हा एवढा असा आर्क असतो, बरोबर, असा एवढा, किती म्हणावं लागेल आपल्याला, हा जर कधी मी ह्याला असं कट केलं आणि असं ठेवलं तर हा कसा दिसेल तुम्हाला, असा दिसेल. म्हणजे किती असेल हा, आर ची किंमत काही नाहीये, तर मग किती ठरवणार, थिटा किती घेणार, साइन अल्फा आहे ना, साइन अल्फा बाय 2, तर अल्फा किती पुट करणार, अल्फा किती पुट करणार, अल्फा पुट करण्यासाठी काय करायला तुम्हाला बघावं लागेल, ह्या दोघांमधला अँगल किती आहे, E3 आणि E1 मधला 90, E3 आणि E1 मधला किती आहे 90, म्हणजे तुमचा जो थिटा होता तो असेल, समजा इथे समजून चला, इथे थिटा 0 डिग्री, तर इकडून असं फिरत आल्यावरती थिटा किती होऊन जाईल 90 डिग्री, म्हणून टोटल ह्यांच्या मध्यात येईल जी काही इलेक्ट्रिक फील्ड येईल ती, बरोबर आहे, जी काही इलेक्ट्रिक फील्ड येईल ती यांच्या मध्यात येईल, बरोबर आहे. म्हणजे किती रे अल्फाची किंमत, अल्फाची किंमत किती पुट करू मी 90, बरोबर आहे. म्हणजे साइन 90 आणि डिवायडेड बाय 2, 2k लॅम्बडा अपॉन आर साइन 45, साइन 45 ची किंमत काय होऊन जाईल 1/√2, बरोबर आहे. k लॅम्बडा अपॉन आर इंटू 2 अपॉन √2 इंटू √2 अपॉन √2, √2 फक्त 2, हा 2 आणि हा 2 कॅन्सल, √2 k लॅम्बडा अपॉन आर, करेक्ट आहे. का बरं मी अँगल 90 घेतला, याच्यामुळे होणारी जी इलेक्ट्रिक फील्ड असेल, लक्ष द्या, त्याच्यामुळे होणारी जी इलेक्ट्रिक फील्ड असेल ती अशी जाईल, बरोबर आहे, अशी जाणार आहे. म्हणजे अँगल तसा पण किती लागला साइन 45, अँगल तसा पण किती लागला साइन 40, मी फक्त सांगितलं ह्यांच्या मधातला अँगल, नाही तर तुम्ही काय करणार, अँगल 45 आहे म्हणजे इथं थिटाच्या ऐवजी 45 फुट करणार आणि त्याच्या परत अर्धे करणार, मग गडबडलं ना सगळं, सगळे इंडिकेटर लागतील. ऑलरेडी अल्फा बाय 2 सगळं कन्सिडर करूनच हा टोटल अँगल आहे, बरोबर. त्याच्यामुळे पूर्ण अँगल पकडला आणि त्याला डिवाइड बाय 2 केलं, फॉर्म्युला तसा बनवलाय ना. एक तर साइन अल्फा बाय 2, अल्फाच्या ऐवजी हा अँगल पुट करा, नाही तर डायरेक्ट अल्फा बाय 2 च्या ऐवजी 45 पुट करा, करेक्ट आहे. समजलं, दोन प्रॉब्लेम्स हे होते जे इंटरेस्टिंग होते.
जे आतापर्यंत आपण गणित गणित व्हॅल्यूज काढल्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज, त्यांच्यावरती हा एक छोटासा कन्सेप्ट ओरिएंटेड प्रॉब्लेम्स. आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड ऑन युनिफॉर्मली चार्ज डिस्क. इलेक्ट्रिक फील्ड ऑन युनिफॉर्मली चार्ज डिस्क एवढं अवघड नाही आहे. तुमची जी नीटची परीक्षा आहे असं बोलताय मे मध्ये होऊ शकते, त्याच्यामुळे अभ्यासाला लागा. सिलेबसचा आम्ही पळू, तुम्हाला पण पळावं लागणार आहे. बसून झोपून आता नाही जमणार. जर कधी सूत्रांकडनं माहिती येते, बरोबर, गुगल वरती जे काय आहेत न्यूज आल्यात त्यांचे काही सूत्र असतील, असत ना न्यूज पेपरमध्ये, न्यूज चॅनल्सची, असं सूत्रांच्या माहितीनुसार इसने इसको माडाला सूत्र, इसको इतनी जेल होगी सूत्र, बरोबर. तसे जे काय सूत्र आहेत त्या गुगल आल्याने कुठून तरी काय आलं असेल सूत्रांकडून त्यांच्या, की मे मध्ये एक्झाम होणार पहिल्या आठवड्यामध्ये, तर होऊ शकते, बरोबर. चान्सेस खूप हाय आहेत. असं नाही म्हणते तर की कोरोना आहे हे ते, कोणी थांबलेलं नाहीये. आधीपासून सांगतोय आम्ही, कोणी थांबलेलं नाहीये. इलेक्ट्रिक फील्ड ऑन युनिफॉर्मली चार्ज डिस्क. तर डिस्क वरती काय करायचं आपल्याला, तर तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहिते तर ठीक आहे, ई बार ऑन डिस्क. आता डिस्क वरती कशी काढणार ह्याचा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवायचं. डेरिव्हेशनचं टेन्शन नका घेऊ. व्हॅल्यूज मस्तपैकी एका कागदावरती सेपरेट लिहून ठेवा, त्याच्या छानपैकी डायग्राम काढा. समजण्यासाठी तुम्हाला कशा असतात काय असतात, जरा डिझाईन करा ना थोडस, तुम्हाला पुढे जाऊन वाचायचं त्या गोष्टी, थोडस क्रिएटिव्ह बना, बरोबर. तर डिस्क, बरोबर आहे, समजून घ्या. आता ही एक प्रकारची काय डिस्क आहे, करप्ट निकली मेरी डिस्क, इसलिए इसको मैंने मिटा दिया. चलो ये अपनी हो गई डिस्क छोटी सी, बड़ी निकाल लेता क्योंकि बहुत काम पड़ने वाला है. चलो ये निकाल दी मैंने बड़ी वाली डिस्क, बहुत बड़ी हो गई सर, अंडा लग रहा है ये तो. डिस्क क्यों है, डिस्क ऐसी रखी है, चेहरा सामने. मान लो ये डिस्क है, मान लो ये डिस्क है जो आपकी तरफ देख रही है, तो इस तरह, मतलब ये सिर्फ फ्रंट दिखेगा उसका. क्या दिखेगा, सिर्फ फ्रंट दिखेगा. तो डिस्क के लिए इलेक्ट्रिक फील्ड निकालिए एट पॉइंट समथिंग, एट पॉइंट समथिंग समथिंग, एट पॉइंट पी. यहाँ पे जैसे सवाल बनता है उसी तरह मैं सवाल बना रहा हूं. एट पॉइंट पी क्या निकालो, इलेक्ट्रिक फील्ड निकालो. तो मान लो अभी मैं अलग अलग कलर्स के पेन यूज करूंगा. मान लो यहां से ये जो रेडियस है ये है आर, अगर यहाँ पे ये आर, हाँ ये आ जाएगा आर, किस में आ जाएगा, कैमरा में, क्योंकि मैं दिख रहा हूं ना. ये सेंटर ओ से, ठीक है, आर. और ये जो डिस्टेंस है इसको मान लो, ये जो डिस्टेंस है इसको मान लो x, जो हमने पिछली बार माना था, बराबर. इसको मान लो x, क्योंकि ये तो फिक्स रहेगा ना, x ही कन्सिडर किया था आपण, xच पकडला होता ना आपण, x रिंग साठी असताना xच पकडला होता, बरोबर. रिंग साठी असताना x आपण म्हणायचो ना, रिंगच्या ऍक्सिस वरतून इलेक्ट्रिक फील्ड ऑन डिस्क, बरोबर. युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्युशन ऑन ऍक्सिस ऑफ डिस्क असं येऊ शकतं, ऑन ऍक्सिस ऑफ डिस्क, ठीक आहे. आपण म्हटलं होतं हे असं जर कधी मी कनेक्ट केलं तर ह्याचं काहीतरी बनायचं एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, बरोबर. हा फॉर्म्युला बनला होता ना आपला, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आणि अंडर रूट मध्ये असं काहीतरी झालती ही व्हॅल्यू इथून इतकी जर कधी आपण कन्सिडर केली तर, बरोबर, त्या टाइप मध्ये. क्लिअर आहे. मग आता डिस्क मध्ये छोटे छोटे चार्जेस असतील, छोटे छोटे चार्जेस, बरोबर. डिस्क वरती छोटे छोटे चार्जेस असतील. आता ह्यांच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड बघायची, बरोबर. बट नेमकं ह्या डिस्कचा कोणता पॅरामीटर घेणार, जसं रिंग साठी आपण काय घेतलं होतं, हा छोटासा भाग घेतला होता, बरोबर आहे. काय म्हटलं होतं आपण त्याला, डीएल, आणि डीएल ची किंमत होती आर डी थिटा, बरोबर, आर डी थिटा. रिंग काय प्रकारची लेंथ आहे ना, ज्या रिंगला आपण एक सरळ वायर बनवतो, त्यावेळेस त्याचा एरिया किती येतो किंवा लेंथ किती येते, डीएल 2 पाय आर, बरोबर ना. च्युइंगम खाल्ले का कधी, छे कुछ भी पूछते हो. च्युइंगम खाता सरळ करता, बरोबर. च्युइंगम आधी गोल असतं, नंतर सरळ होतच ना, बरोबर. आधी लेंथ किती आहे च्युइंगम खाताना माहित नाही, बट सरळ ज्यावेळेस सटकन ओढतात तर 2 पाय आर है ना, लेंथ 2 पाय म्हणजे किती 360, आणि आर काय अकॉर्डिंग टू रेडियस, रेडियली लेंथ मोजली. फिजिक्स तो हर जगह है यार, च्युइंगम में भी फिजिक्स लगा दिया सर आपने, बहुत गंदे हो आप. चलो कोई ना,
इतना गालियां देना दे दो, कहाँ जाओगे। ठीक है चलो, यहाँ पे x है तो कैसे निकाले, कौन सा पैरामीटर ले, जैसे उस रिंग का मैंने ये छोटा सा टुकड़ा लिया था, उसको मैंने dq मान लिया था। यहाँ पे कौन सा टुकड़ा ले, कौन सा टुकड़ा ले, ये वाला, ये वाला, ये वाला। ऐसे छोटे छोटे अगर सर्कल मैंने बना भी दिए तो देखो ऐसे छोटे छोटे मैंने बना भी दिए, और अपना सिर्फ इतनी से डिस्क है, तो कुछ बाहर भी जा सकते हैं ना, मतलब ये पॉसिबल ही नहीं कि छोटे छोटे निकाल। सर टाइम पास मत करो, हमको पता है रिंग निकालनी पडेगी। चला हुशार झाले का तुम्ही, रिंग काय काढावं लागेल, याच्यामधून एक छोटीशी रिंग बाहेर काढावं लागेल। काय बाहेर काढावं लागेल, रिंग, म्हणजे मल्टिपल्स रिंग, रिंगवर रिंग, रिंगवर रिंग, रिंगवर रिंग, रिंगा रिंगा रिंग रिंग। ठीक आहे, तसं काहीतरी केलं तर डिस्क बनतील, बरोबर आहे। तसं काहीतरी केलं तर काय बनेल, एक डिस्क बनेल, जसं की आपण सेंटर ऑफ मास या चॅप्टर मध्ये शिकलोय। सेंटर ऑफ मासचे फॉर्म्युले मी प्रत्येक चॅप्टर बद्दल बोलत असतो, की सगळ्या फॉर्म्युला लिहून ठेवत का कागदावरती, जेणेकरून रिव्हिजन मारायला सोपं पडतं। एक दोन प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह करायचे प्रत्येक फॉर्म्युल्यावरचे, वेळ पण जात नाही आणि रिव्हिजन पण होते। फॉर्म्युले एका लिस्टवर असले, इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स असतात ते लिहून ठेवत चला त्याच्या शेजारी, नेक्स्ट पेजवरती प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक फॉर्म्युल्यावरचा एक क्वेश्चन, असं करा ना। वेळ कमी आहे, ह्या गोष्टी क्रिएटिव्ह बना थोडस, वेळ कसा वाचवता येईल, रिव्हिजन मारायचे मला कमी वेळेत कशी रिव्हिजन होईल, थोडं क्रिएटिव्ह बना, बरोबर आहे। आता ही जी रिंग आहे मी ही बाहेर काढली, क्यों सर अच्छी नहीं लगी क्या, अच्छी तो बहुत लगी। चलिए रिंग निकाली, थिन रिंग आहे, ठीक आहे, कशी थिन रिंग, युनिफॉर्मली चार्ज थिन वायर म्हणायचं ना आपण, फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड ऑन युनिफॉर्मली चार्ज थिन रिंग, समजून घ्या थिन रिंग आहे, जिथं काहीतरी असेल ना एरिया, बरोबर, इथून इतकं, ठीक आहे, या पॉइंट पासून तर मोठ्या रेडियस होती r, तर आता ही छोटीशी रिंग आहे, म्हणून आपण याला मानू फक्त r, याला काय म्हणू छोटा r, तो कॅपिटल R आणि हा छोट्या रिंगचा स्मॉल r। हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स तर सेम असणार आहे ना, इथून या पॉइंट O पासून तर P पर्यंतचा डिस्टन्स तर सेम असणार आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही छेडछाड नाही, पॉइंट P पर्यंतचा डिस्टन्स सेम असणार, करेक्ट आहे। मग ह्या रिंगचा थिन जरी असली तरी त्याचा काहीतरी एरिया असेल, बरोबर आहे, dr म्हणून आपण, ठीक आहे, त्याची जी काहीतरी एक असेल dr, बरोबर आहे, आणि त्याचा एरिया जो असेल तो काय असेल dA, त्याचा जो एरिया असेल तो काय असेल dA, आणि dA काढण्याचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ, लेंथ किती, आता च्युइंगमचं उदाहरण दिलं, ठीक आहे, लेंथ किती, च्युइंगमची लेंथ किती काढल्यावरती 2πr, ठीक आहे। बघा ना, ह्या वायरला जर कधी मी सरळ केलं, ह्या वायरला जर कधी सरळ केलं तर ही लेंथ होऊन जाईल 2πr, बरोबर, लेंथ होऊन जाईल 2πr, आणि ही जी ब्रीथ आहे छोटीशी ही असेल dr, जी की इथे दाखवली, ठीक आहे, म्हणजे लेंथ किती आहे रे, तर 2πr, आणि ब्रीथ किती आहे तर dr, ब्रीथ किती आहे dr, त्याच्यामुळे मी ही व्हॅल्यू लिहून घेतो, बरोबर। dA एरिया काढला रे मी त्या रिंगचा, काय काढला, एरिया, थिन आहे बट काही तर ब्रीथ असेल ना त्याची, थिन आहे म्हणूनच तो थोडासा एरिया आहे त्याला, बरोबर। dA किती आला 2πr dr, बरोबर, करेक्ट आहे। मग ह्या रिंगला काय मानलं आपण तर dq, ह्या रिंगला काय मानलं आपण dq, अरे हो ना, पूर्ण डिस्क मधून एक छोटासा एलिमेंट बाहेर काढला, तो छोटासा एलिमेंट काय, छोटासा मास, इथे काय म्हणू छोटासा चार्ज, जर कधी टोटल रिंग वरती चार्ज हा कॅपिटल Q आहे तर ह्याला काय म्हणू आपण dq, छोटासा द्या, बरोबर, मोठा Q द्या, मोठा Q तर मोठा Q, dq काही पण घ्या, ठीक आहे। देअरफॉर आता इथं एरिया आला, ठीक आहे, काय येतो इथं एरिया, एरिया आला तर डिस्ट्रीब्युशन साठी आपण काय वापरतो सिग्मा, डिस्ट्रीब्युशन साठी काय वापरतो सिग्मा, मग एरिया साठी सिग्मा वापरला, बरोबर। ह्याचं कसं असतं मग, चार्ज जो डिस्ट्रीब्यूट केलाय, कसा केलाय आता डिस्ट्रीब्यूट एरिया वाईज, कसा डिस्ट्रीब्यूट केलाय एरिया वाईज, बरोबर, चार्ज अपॉन एरिया, देअरफॉर सिग्मा, आता चार्ज कसा घेतलाय छोटासा, मी dq म्हणतोय, ठीक आहे, dq, एरिया पण कसा छोटासा dA, बरोबर, देअरफॉर dq इज इक्वल टू सिग्मा dA, देअरफॉर dq इज इक्वल टू सिग्मा dA ची किंमत काढली आपण, ठीक आहे, 2πr dr, ही झाली कशाची किंमत रे dq ची, बरोबर, लागणार आहे ना आपल्याला, हीच तर मेथड असते सॉल्व्ह करण्याची, तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू लक्षात ठेवणे, ठीक आहे, कन्सेप्ट छोटे छोटे, कधी कधी कन्सेप्ट वरती पण प्रश्न येऊ शकतो, ही चार्जची व्हॅल्यू एवढी पुट करा, छोटासा एरिया इतका आहे,
छोटासा चार्ज इतका आहे किंवा सिग्मा इतका गिवन आहे, ठीक आहे. सिग्मा असेल समजा 2 मीटर स्क्वेअर इतका सिग्मा गिवन आहे, मीटर स्क्वेअर नाही म्हणता येईल, ठीक आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतका सिग्मा आहे. देन फाइंड आउट द चार्ज, फाइंड आउट द स्मॉलेस्ट अमाउंट ऑफ दॅट चार्ज. मग तुम्ही डीए इकडे घेणार, सिग्माला मल्टिप्लाय करणार, असं काहीतरी करणार. असा छोटासा प्रॉब्लेम बनवू शकतो. समजलं तर विचारलं तर कसंही प्रॉब्लेम येऊ शकतो, फिजिक्स आहे. चला क्लिअर इथपर्यंत. मग डीई साठी आता एक सांगा, डीई साठी जो फॉर्म्युला असेल, डीई साठी आता मला ह्या रिंग्सला काय करायचंय, एकत्र करायचंय, म्हणजे इंटिग्रेशन मध्ये टाकायचंय. ह्या सगळ्या छोट्या छोट्या रिंग्स मला एकत्र करावं लागणार, बरोबर आहे. मग ह्या रिंगमुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड काही असते का, ऍट पॉइंट पी जी इलेक्ट्रिक फील्ड असेल ती पण डीई असेल, बरोबर, ती पण डी असेल. अशा छोट्या छोट्या रिंग्समुळे होणारी डीई मला एकत्र करायची. मग रिंगमुळे होणारी डीई किती असते, रिंगमुळे होणारी डीई इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू रिंग किती असते, किती असते, के लॅम्डा डिवायडेड बाय काय असतं रे, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, त्याची पॉवर किती तर 3/2, त्याची पॉवर किती 3/2, बरोबर. के लॅम्डा डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर डिवायडेड बाय 3/2. फक्त आपण लॅम्डाच्या ऐवजी काय पुट करायचो, काय पुट करायचं आठवतं काही, लॅम्डाच्या ऐवजी काय पुट करायचो आपण, ही छोटीशी रिंग, ठीक आहे, आपल्याला काय आणू, नेट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू रिंग, नेट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू रिंग, बरोबर. तो झालता छोटासा फॉर्म्युला रिंगचा, के लॅम्डा बाय आर, बरोबर आहे. इथे काय लिहू रे मग आपण, इथे काय लिहू, के क्यू एक्स, बरोबर, के क्यू एक्स असं म्हणायचो. के क्यू मोठा ना, छोटे छोटे रिंग मिळून एक मोठी रिंग बनली होती, त्याचा चार्ज आपण क्यू मानला होता. आता जे लिहिलं मी ते छोट्यासाठी मानलं, आता जे लिहितोय ते मागच्यानुसार, ठीक आहे. छोटी रिंग, बरोबर, छोटी रिंगचा एक 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 एलिमेंट काढत गेलो आणि इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द रिंग ऍट पॉइंट पी असं काहीतरी होतं. एक्स हे डिस्टन्स होतं त्यावेळेस पण, बरोबर आहे. आर स्क्वेअर काय होतं, आर स्क्वेअर काय होतं, त्या रिंगचं पूर्ण रेडियस, त्यावेळेस मी कॅपिटल आर रिंग साठी मानली होती. बट इथे अजून एक मोठी आर आहे, फक्त त्या आर म्हणून कमी रेडियस वरती एक छोटस रिंग बाहेर काढली, म्हणून मी छोटी आर म्हटला, छोटी आर म्हटलं त्याला. फरक समजून घ्या, ठीक आहे. मोठी आर डिस्क वाली, छोटी आर इथे रिंग वाली. त्यावेळेस आपली जो आर होता तो कॅपिटल आर असायचा त्यावेळेस, बट आता बदला लागेल. आता इथं काय आर आहे, इथे काय स्मॉल आर आहे, समजतंय, इथे काय स्मॉल आर. क्लिअर आहे. म्हणजे मी हा फॉर्म्युला कसा चेंज करू, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू रिंग कसा काय म्हणलेला, के क्यू एक्स, एक्स काय आहे तर हे डिस्टन्स होतं, बरोबर, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. फक्त या कॅपिटल आर चा स्मॉल आर का झाला हे सांगण्यासाठी मी एवढं लिहिलं. करू इरेज मग आता, एवढं लक्षात राहील, लक्षात ठेवायसारखं नाही, फक्त कन्सेप्ट आहे त्याच्या मागं. एक्स परत म्हणसान की कॅपिटल आर कुठे गेला, स्मॉल आर कुठे आला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तेच ठेवल्या मी. चला मग करा, मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. आता इथं डीई बरोबर, कोणती आता छोटी इलेक्ट्रिक फील्ड आहे ड्यू टू रिंग, म्हणजे हा क्यू पण कसा असणार, हा क्यू पण कसा असणार छोटासा, हा क्यू पण कसा असणार छोटा, तिथे कॅपिटल आलतं. बट आता अशा डी खूप आहे, अशा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू छोट्या छोट्या रिंग खूप आहेत, त्यांना इंटिग्रेट करायचं आहे, म्हणून छोट्या छोट्या रिंग्सला इंटिग्रेट करा. डीई रिंग, बरोबर आहे, के डी क्यू ची किंमत सिग्मा, डी क्यू ची किंमत सिग्मा इंटिग्रेशन मध्ये, ठीक आहे, सिग्मा 2 पाय आर डी आर इंटू एक्स, ओके, इंटू काय इथं एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ची पॉवर 3/2. कॉन्स्टंट बाहेर घ्या, डी छोट्या छोट्या मिळत 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 काय बनणार आहे, डिस्क बनणार आहे, काय बनणार आहे, डिस्क. मग आपण इथे काय म्हणू, रिंग जर कधी एकत्र करत गेलो आणि 0 टू काय म्हणू आपण, ई डिस्क, ठीक आहे, 0 टू ई डिस्क म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ऑफ डिस्क जर कधी म्हटलं तर इथे काय होऊन जाईल रे, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ डिस्क पायथ्याशी, ठीक आहे. कॉन्स्टंट कोण कोण बाहेर येईल, के बाहेर येईल, सिग्मा बाहेर येईल, 2 पाय बाहेर येईल, एक्स पण बाहेर येईल, ठीक आहे. मी 2 आतमध्ये ठेवतो कारण त्याचं रिझन मी लक्षात ठेवले, ठीक आहे, लक्षात म्हणजे पुढे जाऊन त्याचं काम पडणार आहे. के सिग्मा पाय
आणि एक्स. मग आतमध्ये काय उरलं इंटिग्रेशनच्या? लिमिट सर, लिमिट जरा दम मारा. ठीक आहे, 2r dr हे नाही बाहेर येऊ शकत. ठीक आहे, एक्स जरी कॉन्स्टंट वाटतो तरी तो r च्या ऑपरेशन मध्ये अडकलेला आहे, बिझी आहे. एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर 3/2. करेक्ट आहे, समजलंय? 2r dr कसं करणार? इंटिग्रेशनचं लिमिट पुट करायचं. ठीक आहे, हे इकडचं झालं असेल तर मी याचा वापर करणार आहे थोडासा. हे काही अवघड नाही. आता डीक्यू समजला पाहिजे. डीक्यू काय असणार? लेंथ एरिया आहे. डिस्कचा काय असू शकतो? एरिया. म्हणजेच काय? लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती डिस्कची? तुटलेली डिस्क सरकली तर 2πr आणि त्याची ब्रेथ असेल ती dr. लगेच डीक्यू इज इक्वल टू 2πr dr. प्रॅक्टिस लागलेला. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवला तर कधी कधी छोटासा प्रॉब्लेम जातो, सिग्मा इतका, रो इतका, लॅम्बडा इतका. हो नो 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 नो, पॉज करो पॉज करो. 10% फी दिली तरी चालते. चला डेरिवेशन कम्प्लीट करून घ्या पटकन. लाईट गेली ना. के सिग्मा पाय एक्स 2r dr. आता इथं काय आता सबस्टिट्यूशन मेथड लागते, इंटिग्रेशनची सबस्टिट्यूशन मेथड. जास्त डीप मध्ये न सांगता मी सांगेल एक्स स्क्वेअर, कारण की हा प्रॉब्लेमॅटिक आहे ना थोडस, तो कन्फ्युज करणार आहे ना पार्ट खालचा इंटिग्रेशनचा. मग अशा वेळेस काय करतात, जो पण पार्ट तुम्हाला कन्फ्युजिंग वाटतो, जसं डेरिवेशन मध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतो तसं इंटिग्रेशन मध्ये पण असतं. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअरच्या ऐवजी काय पुट करा? टी पुट करा. बरोबर, टी पुट करा. ही पहिली मेथड करेक्ट आहे, कारण की ह्याच्याऐवजी आता मला टी घ्यायचा आहे. करेक्ट आहे ना? एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअरच्या ऐवजी मी टी पुट करणार. बट प्रश्न मिटला, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअरचा प्रश्न खाली मिटला, म्हणजे आर बद्दलचा विषय संपला. बट वरती परत dr आहे. वरती काय रे? परत dr आहे. म्हणजे आपल्याला कुठेतरी आता dr वाला कन्सेप्ट आणावं लागणार आहे, म्हणजे ऍटलीस्ट dt तरी आणावं लागणार आहे. समजते ना? म्हणजे 2r dr मला या इक्वेशन मध्ये पाहिजे. म्हणजे काय करा मग? डिफरन्शिएट करा. ठीक आहे, डिफरन्शिएट करा बोथ साइडला, डिफरन्शिएट करा बोथ साइडला, बट वेगवेगळ्या मेथडने. ठीक आहे, इकडे dx ने करा राईट साइडला. ठीक आहे, राईट हँड साइडला कशाने करा? dx ने करा, dr ने करा, कारण की आपला जो व्हेरिएबल आहे तो कोण आहे? r आहे. का बरं r आहे? बघा ना, ही जी रिंग होती ही 0 to r व्हॅरी होते. त्याचे एलिमेंट्स जे आहेत छोटे छोटे चार्जेस इथे 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 प्रत्येक पॉइंटला पसरलेले, जे की 0 to r व्हॅरी होत आहे. मग डिफरन्शिएट करताना dr ला करा, म्हणजे छोटासा चेंज आहे रे एलिमेंट्सचा, त्या रिंग्सचा. बरोबर आहे, dr ला. आणि इकडे कशाने करा? dt ने करा. बरोबर आहे. ह्याच्यासोबत ज्यावेळेस मी लिहून घ्या. चला, d कशाने घेऊ इथं? r ने. बरोबर, dr ने एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, आणि इकडे काय होऊन जाईल? dt. इकडे काय होऊन जाईल? dt. मग इथे काय होऊन जाईल? हा तर 0 होऊन जाईल याच्यासोबत डिफरन्शिएशन, म्हणजे काय होईल? dr डिफरन्शिएशन ऑफ आर स्क्वेअर dr अपॉन dr घ्या. ठीक आहे, dr अपॉन dr. करेक्ट आहे, म्हणजे काय होऊन जाईल? 0 प्लस 2r. बघा कसं केलंय, dr r स्क्वेअर अपॉन dr इज इक्वल टू dt. विथ रिस्पेक्ट टू dr काय येण्याचा डिफरन्शिएशन? dr, आणि उरलं काय रे? फक्त 2r होऊन जाईल, आणि उरलं काय? dr. आता इकडे काय आलं? dt. इकडे काय आलं? dt. मग ह्याच्यावरून एक लक्षात येते का तुम्हाला? बघा, लक्षात घेण्यासारखं काय इथे? 2r dr म्हणजे ही वरची पूर्ण व्हॅल्यू, 2r dr वरची पूर्ण व्हॅल्यू. त्याच्याऐवजी काय रे? त्याच्याऐवजी काय येईल? k ची व्हॅल्यू काय पुट करू? 1/4 पाय एप्सिलॉन एप्सिलॉन सिग्मा पाय x. बरोबर आहे. 2r dr च्या ऐवजी फक्त मी t घेतोय. बरोबर, 2r dr च्या ऐवजी फक्त काय घेतला? dt. सॉरी सॉरी सॉरी, हो गई ना गलती. dt ले लिया, नीचे क्या रखू फिर? एक्स स्क्वायर प्लस आर स्क्वायर की जगह क्या रखू? t रख देता हूं. क्या रख दू? t. और इसकी पावर क्या है यहाँ पे? 3/2. ये इक्वेशन में सॉल्व करके नहीं देने वाला था, डायरेक्टली आंसर बताने वाला था, बट जान दो पिछली बार कुछ लोगों को डेरिवेशन समझ में नहीं आया. एक ने पूछा सिर्फ ये कैसे करना है, उसको बता दिया, तो इस बार में वो गलती नहीं करा, छुड़ा के दे रहा. प्रश्न येतो आता फक्त लिमिट्सचा. प्रश्न कशात येतोय आता? फक्त लिमिट्सचा. करेक्ट आहे, तुम्ही इथे लिहून घ्या. ठीक आहे, ही गोष्ट जी मी आता लिहून देतोय तुम्ही इकडे लिहून ठेवा त्या सगळ्या गोष्टी. लिमिट, आता लिमिट कशी पुट करणार? बरोबर, आता लिमिट्स आपल्याला किती ते किती घ्यायची? 0 to r. का बरं? हे 0 to r नाही, आपल्याला सगळ्या रिंग्स एकत्र करायच्या डिस्क मध्ये, म्हणजे इथून 0 तर ते इथपर्यंत r. बरोबर, इथून 0
ते इथपर्यंत आर. म्हणजे कोणाच्या ऐवजी पुट करणार, छोटी रिंग इनिशियली किती होती, आर इक्वल टू 0, आर इक्वल टू 0. म्हणजे अशा छोट्या रिंग, छोट्या 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 अशा छोट्या रिंग आपल्याला आर इज इक्वल टू 0 टू आर इज इक्वल टू कुठपर्यंत जायचंय, आर पर्यंत. बरोबर. आर इज इक्वल टू इथे काय रे, आर इज इक्वल टू 0, तर इथे काय रे, स्मॉल आर इज इक्वल टू आर. समजते काय केलं. छोटी रेडियस होती तिच्याऐवजी मी 0 पुट करणार, म्हणजे ओरिजिन होणार त्याची मिनिमम लिमिट 0, मॅक्सिमम लिमिट किती, तर कॅपिटल आर पर्यंत. इथं छोटीशी रिंग आर इक्वल टू 0 आणि इथं आर इक्वल टू डिस्कची मोठी रेडियस आर. बरोबर. मग एकदा पुट करणार, पुट काय रे, पुट आर इज इक्वल टू 0 कशामध्ये, पुट आर इज इक्वल टू 0 याच्यामध्ये, पुट आर इज इक्वल टू 0 याच्यामध्ये. बरोबर. इथे लिहितो मी पुट आर इज इक्वल टू 0. करेक्ट आहे. मग आर इज इक्वल टू 0 पुट केलं तर काय रे, फक्त काय होईल, टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. टी इज इक्वल टू काय रे, टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. बरोबर. अँड पुट आर इज इक्वल टू आर. बरोबर. आर च्या ऐवजी काय पुट करा आता, आर स्क्वेअर. बरोबर आहे. मग काय बनेल रे, एक ही व्हॅल्यू बनली लिमिट आणि दुसरी व्हॅल्यू काय बनेल, टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस आर च्या ऐवजी कॅपिटल आर. ठीक आहे. ह्या आता लिमिट बनून जातील. आता ह्या त्या काय बनून जातील, लिमिट्स. मिनिमम किती असेल रे, आर इज इक्वल टू 0 पुट केला तर टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू बनली आणि ही मॅक्सिमम बनली. बरोबर. टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ही मिनिमम का घेतली, कारण ती 0 असताना पुट केलेली. आणि इथे काय घेऊ, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. सगळीकडे लिमिट सेम राहील. जिथून इंटिग्रेशन सुरू झालंय तिथून सगळे लिमिट्स हेच राहतील, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आणि खाली किती असेल, एक्स स्क्वेअर. इंटिग्रेशनला सॉल्व्ह करा. आता बाकीचं सोपं आहे. ठीक आहे. इथे हा पाय आणि हा पाय कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. काय उरलं रे मग आता, फक्त काय उरलं, एक्स अपॉन 4 एप्सिलॉन. बरोबर. हा टी टू दी पॉवर 3/2 आहे. बरोबर आहे. वरती गेल्यावर टी टू दी पॉवर -3/2, टी टू दी पॉवर -3/2 dt. कसं करू आता याचं इंटिग्रेशन, काय असतं रे इंटिग्रेशन, एक्स टू दी पॉवर n चं n. बरोबर. एक्स टू दी पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1. बरोबर आहे. करा मग एक्स 4 एप्सिलॉन. आता डायरेक्टली बरं घ्या, चला हे लिमिट्स ज्या आहेत त्या, ठीक आहे, मी लिहित नाही आता, इथं गोंधळ होऊन जातो सगळं. टी टू दी पॉवर -3/2 प्लस 1 -3/2 प्लस 1. करेक्ट. -3/2 प्लस 1. इथे काय होऊन एक्स 4 एप्सिलॉन टी टू दी पॉवर काय होऊन -3/2 प्लस 1, 2 1 जा 1, 2 1 जा 1, 2 -3 2 काय होऊन -1/2, -1/2 खाली पण -1/2. हा -1/2 वरती गेल्यावरती वरती पाठवून द्या. ठीक आहे. इकडे असेल ई डिस्क. बरोबर. काय काय उरलं इकडे, एक्स 4 एप्सिलॉन. करेक्ट आहे. लिमिट्स पुट करा. ठीक आहे. मी पुट करत नाही. टी टू दी पॉवर -3/2 म्हणजे हा काय, टी टू दी पॉवर -1/2. टी टू दी पॉवर -1/2 मी खाली लिहून घेतो. ठीक आहे. आता मी इंटिग्रेशन सॉल्व्ह केलंय. ठीक आहे. हे काय झालं, इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं. इथे पण इंटिग्रेशन सॉल्व्ह केले, इथे पण इंटिग्रेशन सॉल्व्ह केले. त्याच्या लिमिट्स पुट करा. ठीक आहे. त्याच्या लिमिट्स पुट करा. इथे एक्स स्क्वेअर असेल आणि इथे असेल एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. प्रत्येक ठिकाणी पुट करा. चला, टी टू दी पॉवर -1/2 आहे. त्याला खाली आल्यावरती काय लिहू मी, खाली आणलं तर टी टू दी पॉवर +1/2, टी टू दी पॉवर +1/2 आणि हा -1/2. बरोबर. -1/2 म्हणजेच काय, -1/2. पण हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर. बरोबर. न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती जाईल. वरती गेल्यावर काय होऊन जाईल, -2. वरती गेल्यावर काय होऊन जाईल, -2. मायनस पण सोबत जाईल ना वर, मायनस पण वरती सोबत जाईल. करेक्ट आहे. मग ई डिस्क. बरोबर आहे. ई डिस्क काय होऊन जाईल, लिमिट्स पुट करा आता त्याच्यामध्ये. ठीक आहे. इकडचं झालं असेल तर मी इरेज करतो. त्याच्यामध्ये लिमिट्स पुट करा आता त्यांच्या. कोणाच्या ऐवजी पुट करणार लिमिट, फक्त टीच्या ऐवजी. कोणाच्या ऐवजी पुट करणार लिमिट्स, तर टीच्या ऐवजी ई डिस्क. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड डिस्क जी छोट्या छोट्या रिंग्स मुळे बनलेली आहे. एक्स तो 2 बाहेर घेऊन टाकतो. 2 बाहेर घेऊन टाकलं तर काय उरलं, 2x अपॉन 4 एप्सिलॉन नॉट. मायनस आतमध्येच ठेवला कारण की ते इंटिग्रेशनचा पार्ट येतो.
2 हा कॉन्स्टंट होता म्हणून मी बाहेर काढला, बट मायनस हे साइन इंटिग्रेशनचा पार्ट आहे बरोबर. टी च्या ऐवजी काय पुट करू, एकदा काय लिमिट एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आणि खालची लिमिट किती एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करा एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आणि त्याचा काय होता रे तर पॉवर 1/2. पॉवर काय होती 1/2 1/2 मायनस. ठीक आहे इथे काय मायनस आणि हा मायनस आणि आता लोअर लिमिट लोअर लिमिट मध्ये काय 2 बाहेर काढलाय. ठीक आहे म्हणजे इथे 1 उरला होता समजून घ्या. हा 2 बाहेर काढला इथे काय उरला रे फक्त 1 बरोबर आहे. हा -1 हा फॉर्म्युला वाला मायनस, हा मायनस त्या -1 चा. ठीक आहे खाली काय पुट करू आता फक्त एक्स, खाली काय पुट करू फक्त आता एक्स बरोबर. बट एक्स स्क्वेअर आहे, लोअर लिमिट किती आहे एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर आणि त्याची पॉवर 1/2 बघा एक्स स्क्वेअर आणि त्याची पॉवर परत 1/2 म्हणजे घातांकाचा घात काय होतो रे मल्टिप्लिकेशन कॅन्सल 2 कॅन्सल फक्त एक्स उरला. समजू शकता ना. स्क्वेअर असे म्हणू शकता 1/2 म्हणजे काय रे रूट कॅन्सल बरोबर. इथे रूट देऊन टाका 2x 4 एप्सिलॉन बरोबर आहे. आतमध्ये काय उरेल मग -1 हा मायनस मायनस प्लस ह्याला रूट मध्ये टाका एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर मायनस मायनस प्लस 1 इथे काय उरला फक्त एक्स उरला. हा एक्स आतमध्ये मल्टिप्लाय करा 2 हा 2 कॅन्सल बरोबर आहे. एक्स अपॉन एप्सिलॉन नॉट आधी लिहा ती व्हॅल्यू प्लस आहे तर 1 अपॉन एक्स, एक्स आतमध्ये मल्टिप्लाय केला. ठीक आहे 1 अपॉन काय उरला फक्त आता इथं 1 अपॉन 2 एप्सिलॉन नॉट बरोबर. 1 अपॉन 2 एप्सिलॉन नॉट काही राहिले का. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत ठीक आहे का. के सिग्मा इथालचा के लिहिला मी, सिग्मा राहिला होता सिग्मा सिग्मा सिग्मा. ठीक आहे इथे पण काय सिग्मा सिग्मा मग इथे काय सिग्मा बरोबर. सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे हे आलं तुमचं आन्सर, ह्याला तुमचं आन्सर. एक्स आतमध्ये मल्टिप्लाय केलं ना सर. ठीक आहे हा एक्स आतमध्ये टाकला एक्स इथे आणि एक्स इथे, एक्स आणि एक्स काय होऊन जाईल कॅन्सल म्हणजे काय उरलं रे इथं फक्त सिग्मा 2 एप्सिलॉन नॉट आतमध्ये काय उरलं फक्त 1 मायनस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हे तुमचं ऍक्च्युअल आन्सर. ह्याला आणखीन लक्षात ठेवण्यासाठी खूप सोप्या पद्धतीनं रिप्रेझेंट करता येतं अजून बघा. खूप छान कन्सेप्ट आता इथे मॅथमॅटिक्सचे चांगले चांगले कन्सेप्ट इथे वापरावे लागतात. सगळं मॅथमॅटिक्स चालू बरोबर. बघा एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर कुठे दिसतं एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर बरोबर. बघा इथे एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर म्हणजे हा अँगल थीटा आहे बरोबर. ही कोणती साइड आहे एक्स म्हणजेच कोणती ही झाली ऍडजसंट, हा अँगल आणि हा अँगल बरोबर आहे म्हणजे ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. हा झाला ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस कुठे दिसते कॉस थीटा मध्ये. म्हणजे एवढ्या टर्मला मी कॉस थीटा म्हणलं तर तुम्हाला काही जातं, तुमचं काही जातं घरचं सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट आतमध्ये काय उरलं फक्त 1 मायनस कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे हे एक इक्वेशन म्हणतं लक्षात ठेवण्यासाठी डिसचं. ठीक आहे हे इक्वेशन एक लक्षात ठेवण्यासाठी एक बनतं बरोबर आहे. अँगल गिवन असेल कधी डिसचा तर डायरेक्ट पुट करायचा सिग्मा जेवढा गिवन असेल तेवढा इप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी असेल त्या मीडियमची. क्लिअर आहे. आणखी और ठीक आहे और ई डिस्क. ठीक आहे और ई डिस्क इज सिग्मा 2 एप्सिलॉन नॉट करेक्ट आहे. 1 मायनस आता मला सांगा जर कधी हे डिस्टन्स एक्स बरोबर हे डिस्टन्स एक्स मी इन्फिनिटी पर्यंत नेलं करेक्ट आहे. आता हा तर फायनाइट डिस्टन्स वरचा जर कधी मी इनफायनाइट डिस्टन्स पर्यंत घेऊन गेलो इलेक्ट्रिक फील्ड जर इनफायनाइट पर्यंत विचारले. ठीक आहे आता ही कुठे ऍट इनफायनाइट डिस्टन्स इथे लिहून ठेवा ऍट इनफायनाइट डिस्टन्स हा फॉर्म्युला ऍट इनफायनाइट डिस्टन्स साठी बरोबर आहे. म्हणजेच काय होईल ऍट इनफायनाइट डिस्टन्स एक्स टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे हा एक्स जो डिस्टन्स आहे तो इन्फिनिटी इथे रूट आहे. ठीक आहे याचं काय रे हा रूट मध्ये ही व्हॅल्यू परत माणसांनी की सर रूट काढला का नाही रूट नाही काढला आहे बरोबर.
काय होईल मग x टेन्स टू इन्फिनिटी, मग इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी बरोबर आहे, काय होणार आहे इन्फिनिटी बरोबर, x टेन्स टू इन्फिनिटी होऊन जाईल काही पण, x इथे पण x आला, x6 कट झाला, x बरोबर इन्फिनिटी होऊन जाईल मान्य. म्हणजे जर कधी इन्फिनिटी एखाद्या गोष्टीला मी इन्फिनिटीने डिवाइड करतोय बरोबर, एखाद्या गोष्टीला मी जर कधी 1/इन्फिनिटी काय असतं 1/इन्फिनिटी 0 मान्य ना. मग मी एखाद्या गोष्टी समजून घ्या, इथं काहीतरी व्हॅल्यू असेल, ही पण इन्फिनिटी आहे बरोबर, असं समजा ही पण इन्फिनिटी x इन्फिनिटी मानलंय, बट हे काय हे x ला बाजूला काढलं, x बाहेर घेतला आणि मी इथं 1 मानला असता तर 1/इन्फिनिटी आला असतं, 1/इन्फिनिटी आला असतं बरोबर आहे. म्हणजे 1/इन्फिनिटी ची किंमत इथे काय झाली असती 0, इथे काय झाली असती 0. म्हणून ई डिस्क काय बनेल फक्त सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट, हा एक दुसरा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला तुमच्या फॉर्म्युलाच्या पेज मध्ये ऍड करायचा आहे, फॉर्म्युलाच्या पेज मध्ये काय करायचं आहे ऍड करायचं आहे. ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स आहे बरेच जणांचे जे घ्यायचे ते मी एकाच कंबाईन लेक्चर मध्ये घेईल, त्याचं टेन्शन घेऊ नका. गुड नाईट.